हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? अपेक्षा करते सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर तुम्हाला थंबनेल पाहून तर कळालंच असेल की आजचा आपला टॉपिक काय आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं, ज्या स्त्रिया जॉबला जातात त्यांना असं वाटतं की ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या गृहिणी आहेत, त्यांचं किती मस्त आहे. म्हणजे आपले कामं करा, त्यांना किती वेळ असतो, त्यांना स्ट्रेसही नसतो कोणत्या कामाचा, स्वतःकडे लक्ष देता येतं. पण खरं सांगू, या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या पूर्णपणे खऱ्या आहेत असं नाही. कारण आपण जरी आपल्याला वेळ मिळत असला तरी तो वेळ आपण कुठे घालवतो? खरंच आपल्याला कशाचा स्ट्रेस नसतो का? स्वतःलाच हा प्रश्न विचारा. आपण तेवढे स्ट्रॉंग आहोत का? किंवा आपण तेवढे स्ट्रॉंग असतो का? आपण कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस घेतो किंवा आपण स्वतःसाठी वेळ देतो का? असा प्रश्न जर तुम्ही स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर नाही असंच येईल. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण सर्वच जण काही ना काही चुका करत असतो आणि आपण त्याच चुकांमधून शिकत असतो. जसं की हाऊसवाईफ म्हणून मी ज्या चुका करत होते त्याच तुम्ही सुद्धा करत असाल. आपलं जे रोजचं रुटीन असतं त्यामध्ये आपण काय विचार करत असतो? मुलांचा टिफिन काय बनवायचा, घरातली कामे आवरायची असतात किंवा आणखी काही कामे करायची आहेत, स्वयंपाकाला काय बनवायचं आहे, किंवा जर तुम्ही जॉबला जात असाल तर तुमची कपडे वगैरे रेडी करणं असेल, मुलांची स्कूलची कपडे रेडी करणं असेल, अगदी सगळं जे आहे ते टापटीप ठेवण्याचा किंवा सर्वांना योग्य देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि जे बाहेर जॉबसाठी जाणारे असतात ते एकदम टापटीप किंवा छान तयार होऊन जात असतात. तर ते वेल ड्रेसअप होऊन जात असतात. पण आपण काय विचार करत असतो की आपल्याला कुठं बाहेर जायचं आहे, आपण तर दिवसभर घरीच आहे. स्वतःच्या बाबतीत आपण असा विचार करत असतो. पण खरंच हे आपलं वर्कप्लेस आहे. तर आपण काय करतो की आपलं घर हे व्यवस्थित क्लीन असलं पाहिजे आणि सगळं वेळेवर आणि टापटीप करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपली कामेसुद्धा आपण वेळेवर आणि व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. मग आपण छान रेडी होऊन किंवा छान ड्रेसअप होणं किंवा छान जे आहेत ती कपडे घालून एकदम स्वतःला तयार करणं, यात काहीच वाईट नाही. उलट याने काय होतं तर आपल्याला फ्रेश वाटतं. शिवाय आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. आपण काय विचार करतो की घरातील कामे करताना काय तयारी करायची किंवा काय नवीन कपडे घालायचे, किंवा ते खराब झाले तर आपल्याकडे कपडे नाहीत यातला भाग नाही. पण ते फक्त बाहेर जाण्यासाठीच आपण ठेवतो आणि मग त्याची फॅशन जाते किंवा मग ती कपडे आपल्याला टाईट होतात किंवा दिवस निघून गेले की आपल्याकडे नवीन नवीन कपडे येतात. मग जुनी कपडे आपल्याला आवडतही नाहीत आणि शेवटी काय होतं तर ती कपडे आपण घरी पण घालत नव्हतो. मग ती कपडे आपण कोणाला तरी देऊन टाकतो किंवा टाकून देण्यासाठी काढतो. शेवटी झालं काय तर ती कपडे आपण ना घरात घातली ना बाहेर जाण्यासाठी घातली. म्हणून घरी जरी असलो तरी छान कपडे घाला, स्वतःला छान तयार करा. एकतर रोज रोज नवीन कपडे घाला असंही नाही, पण आपल्याला कम्फर्टेबल आणि चांगले कपडे घातले की छान वाटतं. हा चेंज आपल्याला नंतर हवा हवासा वाटतो आणि खूप बदलल्यासारखंही वाटतं. तुम्हीही हे करून बघा, तुम्हाला पण खूप छान वाटेल. आता त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष. आता बघा, आपण आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतोच. आता सकाळी उठल्यावर प्रत्येकाचं एक रुटीन असतं, कामाची रांग लागलेली असते. आपण काही चूक करतो तर त्या कामांच्या मागे अगदी धावत सुटतो आणि एकामागे एक कामच करत असतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून चहा, नाश्ता, टिफिन, जेवण, घरातली कामे, संध्याकाळची कामे, म्हणजे रात्रीपर्यंत आपली कामे काही संपत नाहीत. आपण यासाठीच आहे का असं स्वतःलाच प्रश्न विचारा. एकदा काही सर्व कामे करून जर आपण फिजिकली फिट राहू शकत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर मी घरातली सगळी कामे करून माझी फिजिकल ॲक्टिव्हिटी होते तर मी फिट राहते, मला एक्सरसाइजची गरज नाही, तर असं अजिबात नाही आहे. माझ्यासोबत माझ्या सर्व मैत्रिणींनी आपण आपल्या हेल्थकडे लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला आपलं खाणं पिणं, योगा, एक्सरसाइज जे काही येत आहे ते तुम्ही करा. किंवा येत नसेल तर यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज आहेत ते बघा, किंवा असे बरेचसे क्लासेस पण आहेत ते लावा. आणि स्वतःसाठी आपण तेवढं तर करू शकतोच ना. आणि
आपण जर हेल्दी नसेल तर किंवा आपण आपल्या हेल्थला जर इम्पॉर्टन्स नाही दिलं तर तुम्हीच सांगा, आपण आपल्या फॅमिलीची हेल्थ व्यवस्थित ठेवू शकतो का? आणि आपण जर आपल्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देऊ तरच आपली मुलंसुद्धा याचं अनुकरण करतात आणि त्यांनासुद्धा आपल्या हेल्थचे इम्पॉर्टन्स समजतात आणि ते सुद्धा स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देतात. म्हणजे काय, खायचं काय, करायचं काय. म्हणूनच आपण आधी स्वतःकडे, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या. जर आपण दुर्लक्ष केलं असेल तर आधी हेल्थकडे लक्ष द्या. आता आपला पुढचा पॉईंट, तो आपण खूपच जणींना पटेल किंवा पटणारही नाही, आणि तो म्हणजे आपला स्ट्रेसबद्दल आहे. आपण आपला स्ट्रेस कसा कमी करायचा? तर काही जणींना वाटेल की गृहिणींना कसला स्ट्रेस किंवा कसले टेन्शन, त्यांना त्यांची तर त्या तर फ्री असतात, त्या किती बिनधास्त असतात, टेन्शन फ्री असते त्यांची लाईफ. पण खरं सांगायचं झालं तर आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेतो किंवा खूप छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो की जेवढं बाहेर जाऊन जॉब करणाऱ्या व्यक्तीलाही नसेल इतका आपण घर बसल्या काही गोष्टींचा स्ट्रेस घेतो, बरोबर ना? आणि त्यात गोष्टी एवढ्या फालतू आणि इतक्या क्षुल्लक असतात ना, आणि नंतर आपल्यालाही वाटतं, जसे की आपल्याला वाटतं की आपल्याशी अशी का वागली असेल किंवा काय अशी बोलली असेल, किंवा एखादी मागची गोष्ट आठवून त्याच्याबद्दल आपण विचार करत बसतो, किंवा आपण बाहेर एखादी गोष्ट बोललो असेल, घरी येऊन आपण तोच विचार करत राहतो की माझ्याबद्दल कोण काय विचार करत असेल. आणि आपण जिथे काही बोललो असेल त्या व्यक्तीला याचा काही फरकही पडत नाही, कारण ती गोष्टच तेवढी क्षुल्लक असते. तरी पण आपण त्या गोष्टीचा सतत विचार करत असतो आणि आपल्याला स्ट्रेस येतो. आणि एक गोष्ट नोटीस केली आहे का, आपण जेवढे इमोशनल असू तेवढा जास्त स्ट्रेस आपल्याला येतो. तर जेंट्स लोक बघा, ते खूप प्रॅक्टिकल विचार करतात आणि म्हणूनच आपल्याला वाटतं यांना कसा त्रास होत नाही. आणि यांच्यामागचं खरं कारण हे असतं की ते खूप प्रॅक्टिकल असतात आणि म्हणूनच ते जास्त स्ट्रॉंगसुद्धा असतात. किंवा आपल्या घरामध्ये पण एखादी व्यक्ती खूप स्ट्रॉंग असते, त्यांना काहीही फरक पडत नसतो. आणि काही स्त्रिया पण खूप इमोशनली स्ट्रॉंग आणि प्रॅक्टिकल असतात. आणि मी पण तुमच्यासारखीच इमोशनली खूप वीक होते आणि लग्नानंतर पण बरेच वर्ष मी वीक होते. आता मी पण यावर बरंचसं काम केले आणि आता तरी मी पण खूप स्ट्रॉंग झाले. म्हणजे थोडंसं प्रॅक्टिकल विचार करते आणि खूप एक्सपेक्टेशनही नाही ठेवत, जास्त नाही पण थोडंफार चेंज तर मी पण केलेत. आणि मला आठवतं सुरुवातीची मी आणि आत्ताची मी खूप सारा चेंज झाला आहे. पहिले मला खूप छोट्या छोट्या गोष्टींचा फरक पडायचा, पण आता तसं होत नाही. आणि चौथा पॉईंट म्हणजे निगेटिव्हिटी. आता निगेटिव्ह लोकांपासून तुम्ही दूर राहा. आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला, ऑफिसमध्ये अशी बरीचशी लोकं असतात जी निगेटिव्हिटी पसरवायची कामं करतात. त्यांच्या त्या निगेटिव्हिटीमुळे आणि त्यांच्या त्या विचारांमुळे ते स्वतः तर खुश राहत नाहीत, पण ते आपल्यालाही खूप त्रास देतात. आणि अशी लोक फॅमिलीमध्ये जर असेल तर लांब राहणं कठीण, पण अशा वेळी आपण इग्नोर करू शकतो आणि अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. आणि असंच इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. जर असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की